हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप जणींच्या समस्या असतात, पायांच्या आपल्या टाचा असतात तर त्या फाटल्या जातात आणि थंडीमध्ये त्याचा भरपूर त्रास होतो। जर आपण लक्ष दिलं नाही तर त्या टाचा इतक्या भयंकर होतात की त्यातून रक्त यायला लागतं आणि चालताना भरपूर पाय दुखतात। आणि मेन सांगू का, आपल्याला सुंदर सँडल्स सुद्धा घालायचे असतात पण हे फाटलेले पाय असतात त्याच्यामुळे लाज वाटते सुंदर सँडल्स घालायला। तर आज मी तुम्हाला असेच घरगुती उपाय सांगणार आहे। एकही रुपया खर्च न करता घरातल्या साहित्यामध्ये ज्या काही फाटलेल्या टाचा आहेत तर त्या भरून निघतील आणि आपले काळे खडबडीत भेगा पडलेले पाय सुंदर मऊ मुलायम दिसायला लागतील। तर चला आता आले मी किचनमध्ये आणि किचनमधल्या साहित्यापासून आजची होम रेमेडी आपण बनवणार आहोत। कोणताही साईड इफेक्ट होणार नाहीये, कोणतंही नुकसान होणार नाहीये, तर आपल्याला फायदाच होणार आहे। तर आता इथे व्हिडिओला सुरुवात केले। 2 ते 3 चमच आपल्याला इथे साखर घ्यायची आहे आणि साखर प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असते। तर अगदी 2, 3, 4 चमच तुमच्या पायानुसार तुम्ही साखर घ्या। बेकिंग सोडा घ्या, बेकिंग सोडा आणूनच ठेवायचा, भरपूर फायदेमंद असतो स्किनसाठी। तर 1 चमचा बेकिंग सोडा घेतला। कॉलगेटसुद्धा प्रत्येकाच्या घरामध्ये असतं, पांढरं कॉलगेट घ्या खास करून, याचा फायदा जास्त होतो। तर ते थोडंसं घेतलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। मिक्स होत नसेल ना तर याच्यामध्ये पाणी न घालता लिंबाचा रस आपण ॲड करतोय, तर अर्धा लिंबाचा रस बास होतो आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। इथे आपण सोडा घेतला आणि लिंबाचा रस ॲड केल्यामुळे फेस होतो, तर कॉलगेट मिक्स व्यवस्थित होत नाही, तर इथे कॉलगेट छान मिक्स करून घ्या। आता मी तुम्हाला सांगते आपल्या पायाच्या टाचांना भेगा का पडतात, आपले पाय काळे खडबडीत का दिसायला लागतात। तर पहिलं कारण म्हणजे आपण काळजी घेत नाही, त्याच्यामुळे आपल्या पायांना भेगा पडतात। दुसरं कारण म्हणजे शरीरामध्ये जर पाण्याची कमतरता असेल तर आपली त्वचा कोरडी होते आणि कोरडी पडल्यामुळे पायांना भेगा पडतात। मेन म्हणजे आपला जो भार असतो शरीराचा तर तो पायांवरती येतो, त्याच्यामुळे सुद्धा आपल्या टाचांवरती भेगा पडतात। तर खूप सारी कारणं आहेत। तर इथे ना मी आता माझे पाय गरम पाण्यामध्ये म्हणजे गुणगुण्या पाण्यामध्ये ठेवलेत आणि तुम्ही सुद्धा ठेवा। आठवड्यातून 2-3 वेळा ही प्रोसेस करा। जर तुम्हाला रोज वेळ नसेल ना तर निदान आठवड्यातून 2दा तरी गुणगुण्या पाण्यामध्ये पाय ठेवा, आराम मिळू द्या, कारण का आपल्या शरीराचा इतका भार हे पाय सावरत असतात, त्याच्यामुळे पायांची काळजी घ्या। आपला आहार चांगला ठेवा, सात्विक ठेवा, कारण का पोषक तत्वाची कमतरता असल्यामुळे सुद्धा पाय काळे, पायांच्या टाचांना भेगा पडतात, म्हणून आहार चांगला घ्या। व्हिटॅमिन ई, ओमेगा 3 फॅटी ॲसिड असणारे पदार्थ खा, फळं भाज्या हे तुम्ही खाऊ शकता। आणि आता इथे जे आपण पेस्ट बनवून घेतले ना तर त्याच्याने छान स्क्रबिंग करून घ्या। साखर घेतले, साखरमुळं छान स्क्रबिंग होते। जी मृत त्वचा झालेली असते, काळी खडबडीत त्वचा असते, तर ती मऊ मुलायम व्हायला लागते। आणि सोडा घेतला तर सोड्यामुळे जी धूळ मिट्टी गंदगी काय असेल तर ते निघून जाण्यास मदत होते। भेगांमध्ये जी माती जाऊन बसलेली असते तर ती निघते। पायाच्या टाचांना पडलेल्या भेगांमधली जर आपण माती धूळ वगैरे काढली नाही तर ती जखम खूप मोठी होते आणि मग त्यातून रक्त यायला लागतं। म्हणून ज्यावेळेस तुम्ही आंघोळीला जाताना तर त्यावेळेस असा एक ब्रश घ्या। हा मी मिशोवरून मागवला, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। आणि आंघोळीला गेल्यानंतर 2-3 मिनटं आपले पाय चांगले या ब्रशने घासा, म्हणजे धूळ मिट्टी त्या भेगांमध्ये जाऊन बसणार नाही आणि भेगा पूर्णपणे बंद व्हायला लागतील। पण जर त्याची काळजी घेतली नाही, त्याच्यामध्ये घाण आहे तर बिलकुल त्या भेगा भरणार नाहीत। म्हणून तुम्ही निदान 10-12 दिवस तरी ही प्रोसेस करून बघा, पूर्णपणे भेगा गायब झालेल्या असतील, ही माझी गॅरंटी। तर आता इथे ना मी 5-6 मिनटं गुणगुण्या पाण्यामध्ये पाय ठेवलेत। जी काही घाण वगैरे असेल तर ती मऊ व्हायला लागते, उकरमते आणि मग ह्या ब्रशने ती इझिली निघते। आणि तसंही आपण एक होम रेमेडीसुद्धा केले तर त्याच्याने सुद्धा आपले पाय मस्त चमकदार होतात, जर तुम्ही रेग्युलर ट्राय करत असाल तर। आता इथे ना मी छान पाय घासून वगैरे घेतले, ती जी होम रेमेडी केली होती, स्क्रब तयार केला होता त्याच्याने छान पाय घासलेत आणि आता कोरडे करून घेते। तर चला पुढे मी तुम्हाला 1-2 महिना टिकेल अशी एक क्रीम दाखवते। तर आता इथे खोबरेल तेल घेतले। आता हे एकदम घोटलं तेल, त्याच्यामुळे मी कढईमध्ये 1 ते 2 चमचा इतकं खोबरेल तेल घेतलं असेल। आणि मेणबत्ती सगळ्यांकडे असते, नसेल तर एखाद्या आणून ठेवा, त्याच्यापासून आपण एक क्रीम बनवतोय आणि त्या क्रीमचा फायदा
तुमच्या पायांना खूप मोठ्या भेगा पडलेत तर त्या भरून काढण्यासाठी ह्या क्रीमचा भरपूर फायदा होणार आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मी कशी बनवते। खोबरेल तेल घेतलं, मेणबत्ती घेतली आणि 1 चमचा आपण इथे हळद घेतली। छान आधीच मिक्स करून घ्या आणि नंतर मग गॅसवरती मीडियम गॅसवरती हे आपल्याला वितळवून घ्यायचं आहे। तर आता याच्यामध्ये आपण हळद वापरले तर हळदीमुळे काय होतं माहिती का, हळद ही अँटीसेप्टिक आहे, त्यामुळे त्वचेला संसर्गजन्यापासून बचाव होतो। भेगा खोलवर गेल्यास जखम होण्याचा धोका कमी होतो। मेणबत्तीमुळे काय होतं माहिती का, मेण त्वचेला संरक्षण थर देते आणि जे त्वचेतील ओलावा बंदिस्त ठेवते, त्यामुळे कोरडेपणा कमी होतो आणि भेगा भरायला मदत होते। तर आता इथे ना तेल, मेणबत्ती, हळद हे सगळं जे आपण गरम करून घेतलं ना, म्हणजे वितळवून घेतलं, परत मी खाली काढून घेतलं आणि ॲलोवेरा जेल आपल्याला ॲड करायचं आहे। जर तुमच्याकडे फ्रेश ॲलोवेरा असेल तर त्याचा गर काढून मिक्सरला फिरून ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता। पण आता इथे मी ॲलोवेरा जेल मार्केटमधलं घेतलं आहे, 1 चमचा इतकं घेतलं आहे। आता छान असं मिक्स करा आणि परत गॅसवरती ठेवून परत आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। फक्त 1-1.5-2 मिनटं इतकं मीडियम गॅसवरती गरम करून मी घेतले आणि परत खाली काढून घेते आणि सतत चमच्याच्या साहाय्याने मिक्स करत राहा, म्हणजे छान अशी फाईन सॉफ्ट क्रीम तयार होईल इथे। तर इथे तुम्ही पाहू शकता, कारण का खोबरेल तेल, मेणबत्ती हे परत गोटायला लागतं आणि ॲलोवेरा जेलसुद्धा। तर आता ॲलोवेरा जेलमुळे काय होणार आहे, तर जळजळ जी होते ना आणि सूज कमी करते, परत जी जखम झालेली असते तर ती भरायला मदत होते या ॲलोवेरामुळे। तर आता इथे तुम्ही पाहू शकता, एक काचेचा छोटासा कंटेनर घेतला आहे आणि त्याच्यामध्ये ही जी आपण क्रीम तयार केली ना, तर ते मी भरून ठेवते आणि आरामात तुम्ही 1 महिना 1.5 महिना वापरू शकता। जरी बाहेर ठेवली तरी काही फरक पडत नाही, फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही, कारण का याच्यामध्ये खराब होणारे कोणतेच आयटम आपण घेतलेले नाही आहेत। तर इथे पाहू शकता, परत एकदा ना मी गरम पाण्यामध्ये वितळवून घेतले, म्हणजे जे आजूबाजूने बॉटलला लागलेलं ना, तर ते परत वितळलं आणि व्यवस्थित आता सेट होईल। तर तुम्हीसुद्धा अशी क्रीम तयार करा आणि आपल्या फाटलेल्या टाचांना लावा। तर 1.5 महिने वापरा आरामात आणि परत बनवू शकता। पण 7-8 दिवसामध्ये या क्रीमचा वापर जर तुम्ही केला तर नक्की तुम्हाला फरक दिसायला लागेल। पण जर खूपच जास्त जखम झालेली आहे, भेगा खूपच पडलेत, तर त्याआधी सगळ्या स्वच्छ करायच्या आणि त्याच्यानंतर हे जे आपण होम रेमेडी करतोय ना, तर ते ॲप्लाय करायचं, हे लक्षात ठेवा। आणि रेग्युलर तुमच्या ज्या पायांना पडलेल्या भेगा आहेत तर त्या आंघोळीला गेल्यानंतर गरम पाण्यामध्ये, कोमट पाण्यामध्ये पाय उकरमू द्या, त्यातली माती पूर्णपणे निघून जाऊ द्या, मग ती जखम भरायला लागते। आता हे जखम का होते माहिती का, आपण दुर्लक्ष करतो, आपण आपल्या पायांकडे लक्ष देत नाही आणि मग त्याच्यामुळे आपले पाय हे असे व्हायला लागतात। म्हणून सांगते, जशी चेहऱ्याची काळजी घेताय ना, तशी आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाची, प्रत्येक पार्टची काळजी घ्या। मस्त मुलायम स्किन राहील, तजेलदार राहील। जर तुम्हाला माझ्या होम रेमेडी आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते। धन्यवाद।